केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा. केसावर भांडी घेतल्यास महिलांच्या जीवाला धोका. केसावर भांडी घेतल्यानंतर तुमच्यासोबत काय घडतं हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. केस देऊन भांडी घेणं तुम्हाला किती महागात पडू शकतं आणि त्याचे किती दुष्परिणाम तुमच्यावर होऊ शकतात हे ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरात गळलेले केस विकून नवी कोरी भांडी घेताय तर थांबा, हा व्हिडिओ नीट बघा, कारण तुम्ही तुमच्या मृत्यूला तर आमंत्रण देत नाही ना. केस देऊन भांडी घेण्याच्या एका साध्या सवयीमुळे तुमच्या संसाराची कशी राखरांगोळी होऊ शकते हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. चुकून ही गोष्ट करू नका, नाहीतर आयुष्यभर रडत बसाल. आजवर तुम्ही जे करत आला आहात त्याचे भयानक परिणाम ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. बायकांची एक भयानक सवय असते. फुकटच्या मोहापायी जेव्हा त्यांचे केस गळतात, विंचरताना ते केस जमा करतात आणि ते केस जमा करून आलेल्या भांडेवालीला देतात आणि तिच्याकडून भांडे घेतात. आता खरं तर एक घटना महाराष्ट्राच्या गावामध्ये घडली आणि त्यानंतर सगळ्या महिलांना धक्का बसला. एका लहानशा खेडेगावात एक भांडी विकणारी बाई फिरत आली होती, जी महिलांचे गळालेले केस जमा करून त्या बदल्यात नवीन भांडी वाटत होती. तिच्या सायकलवर चकाकणारे प्लास्टिकचे टप, स्टीलची ताटं आणि लखणकणाऱ्या कढईंची मोठी गर्दी. ही लकाकणारी भांडी बघून नेहमीप्रमाणे गल्लीतल्या सगळ्या महिलांची एकच झुंबड उडाली. घरात साठलेले जुने गळलेले केस घेऊन साऱ्या जणी तिथं जमा झाल्या. त्या भांडीवाल्या बाईला केस देऊन प्रत्येकीनं आपल्या आवडीची भांडी पदरात पाडून घेतली. कुणी मोठं पातेलं घेतलं, कुणी भाजीला कढई घेतली, तर कुणी हौशेनं चमचं घेतलं. पण बिचारा साध्या भोळ्या महिलांना ठाऊक नव्हतं की 2 मिनिटांच्या या लालसेपोटी स्वतःच्या आयुष्याचंच त्यांचं कसं वाटोळं होणार, ज्यानं अख्खा महाराष्ट्र हाता हदरवून जगणार होता. खरं तर महाराष्ट्रातल्या मातीतल्या एका शांत आणि निवांत गावात नुकतीच एक घटना घडली, जी न केवळ त्या गावालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडलं. एका बाजूला विज्ञानाची प्रगती तर दुसऱ्या बाजूनं परंपरेनं चालत आलेल्या काही सवयी. या दोघांच्या संगमात जेव्हा एखादी धक्कादायक घटना घडते, तेव्हा साध्या सरळ जगणाऱ्या माणसाच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहत नाही. त्या दिवशी दुपारची वेळ होती. सूर्याचा कडाका जाणवत असताना गावाच्या वेशीवर एक ओळख आवाज घुमला. सायकलवर बसलेली एक महिला, जिच्या पाठीवर आणि सायकलच्या दोन्ही बाजूला भांड्यांचे डोंगरच लादलेले, स्टीलची नवी कोरी पातेली, चकाकणाऱ्या कढई आणि रंगीबेरंगी प्लास्टिकच्या वस्तू, हे सारं काही मिळवण्याचा मार्ग खूपच सोपा. फक्त घरातले केस घेऊन जायचे आणि सगळे भांडी घरी घेऊन जायचे. गावातल्या महिलांसाठी हा एक आनंदाचा क्षण असतो, कारण की त्यांचे केस कचऱ्यात जात असतात आणि तेच केस त्यांना जर भांडी मोफतपणे मिळवून देत असतील तर त्याच्यात गैर काय, असा विचार करून महिलांची गर्दी झाली. खरं तर महिलांची सवय असते, त्यांना त्यांच्यात काही गैर वाटत नाही, पण जेव्हा एक अशी एखादी घटना घडते तेव्हा सगळ्यांचे डोळे उघडतात. आणि त्या दिवशी ती घटना एका महिलेसोबत घडली, ज्यानं अख्ख्या राज्यातल्या महिलांसाठी एक रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आता महिलांची गर्दी झाली. या गर्दीत रत्ना नावाची एक महिला होती. रत्ना अत्यंत कष्टाळू आणि साधी गृहिणी. तिनं गेल्या अनेक दिवसांपासून जपून ठेवलेले तिचे 2 मूठभर केस त्या विक्रेत्या महिलेला दिले आणि त्याच्या बदल्यात एक सुंदर लखलखणारं स्टीलचं पातेलं घेतलं. रत्नानं ते पातेलं घरी आणलं. आनंदाच्या भरात तिनं ते स्वच्छ धुतलं आणि रात्रीच्या जेवणासाठी त्यात भाजी शिजवली. त्या रात्री जेवताना तिला एक वेगळाच अनुभव आला. भाजीची चव खूपच वेगळी आणि अधिक स्वादिष्ट वाटत होती. रत्नाच्या पतीनं आणि मुलांनीही तृप्त होऊन जेवण केलं, पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. तिनं तिच्या नवऱ्याला कामावरून आल्यावर सांगितलं होतं, माझे केस दिले आणि मला पातेलं मिळालं. सगळेजण खुश झाले असताना असं बोललं जात होतं की त्या पातेल्यात बनलेलं जेवण केल्यानंतर रत्नाच्या कुटुंबाला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. रात्री त्या पातेल्यात केलेली भाजी सगळ्यांनी खाल्ली. ती गोड लागली. सगळे खुश होऊन झोपले, पण अचानक कुटुंबाला त्रास वाढू लागला, अस्वस्थ वाटू लागलं. सुरुवातीला हा प्रकार काहीतरी बाधा झाल्यासारखं वाटत होतं, पण त्यानंतर तपासाची चक्र फिरली तेव्हा समोर आलेली माहिती थक्क करणारी होती. जेव्हा गावातील एकाच नाही तर ज्या महिलांनी ती भांडी घेतली होती त्यांच्या घरातून तक्रारी येऊ लागला. रत्नाच्या घरात रात्री 1 वाजता आठवड सुरू झाली. तिची मैत्रीण निशाच्या घरामध्ये तिच्या आईला त्रास सुरू झाला, तर तिची मैत्रीण माधुरीच्या घरामध्ये असाच हाहाकार उडाला. एका रात्री ज्या महिलांनी ते भांडे घेतले त्यांच्या घरामध्ये एक प्रकारची खळबळ जागी झाली. रात्री 2 वाजता घरातल्या लाईटा लागल्या आणि सगळं गाव एका ठिकाणी जागं झालं. शेवटी संपूर्ण गावामध्ये चर्चा सुरू झाली की एकाच वेळी गावामध्ये असं काय घडलं. तेव्हा त्यांना लिंक सापडली की गावात एक महिला आली होती आणि जिला केस दिले आणि या केसामधून या सगळ्या महिलांनी भांडी घेतलं आणि त्याच भांड्यात स्वयंपाक केला, घरच्यांना खाऊ घातला आणि हा प्रॉब्लेम सुरू झाला. अखेर प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं, फोन करण्यात आलं, तपास यंत्रणा आल्या आणि तपास यंत्रणा आल्यानंतर काही तज्ज्ञ आले आणि तज्ज्ञांनी एक विचार करायला सुरुवात केला.
आणि अखेर काय होतं यामागचं सत्य, नेमकं केसांवर भांडे घेतले आणि त्या भांड्यात स्वयंपाक केल्यावर असं काय झालं की अख्खं गाव रात्रीतून आजारी पडलं. अखेर मग याच्यावर तपास सुरू झाला आणि तपास सुरू झाल्याकडून सूत्रानुसार एक माहिती मिळाली. एक माहिती अशी होती की ज्यानं अख्खा देशाचे डोळे उघडले. आता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमागे केवळ साधी भांडी नव्हती, तर एक मोठं रॅकेट होतं. सीआयडीच्या धर्तीवर जेव्हा या प्रकरणाचा अभ्यास झाला, तेव्हा धक्कादायक बाबी समोर येत होत्या. तपास अधिकाऱ्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला की विक्रेते एवढ्या महागड्या भांड्यांच्या बदल्यात केसच कसे घेतात. अक्षरशः एक पातेलं जे 500 रुपयांचं असतं ते 2 मूठभर केसात कसं काय द्यायला परवडतं आणि त्या पातेल्यात स्वयंपाक केल्यावर लोक आजारी का पडतात. आता तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण ज्या केसांचा आपण त्यांना कचरा समजतो त्या केसांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यापार होतो. आता तपासणी सुरू झाली होती. केस घेतले, केस कुठं गेले, केसांची काही किंमत मिळाली का, पुढे काय झालं, भांड्यामध्ये काय होतं, लोक आजारी पडले, सगळं आता उघडकीस येणार होतं. वैज्ञानिकदृष्ट्या मानवी केसापासून अमिनो ॲसिड तयार केलं जातं, ज्याचा वापर काही उद्योगांमध्ये होतो आणि हे एक नैसर्गिक केस 5,000 ते 20,000 रुपये किलो दराने विकले जातात. या केसांमधून महागडे वीक हेअर एक्सटेन्शन्स बनवून ते परदेशात प्रचंड किमतीला विकले जातात. मग प्रश्न उरतो की रत्नाच्या बाबतीत नेमकं काय घडलं. सगळे लोक आजारी पडले होते. तपास यंत्रणाला तर हे समजत होतं की त्या केसांचा पुढे बाजार होतो. काही केस हेअर वीक एक्सटेन्शन बनवण्यासाठी किंवा नकली केसांची वीक बनवण्यासाठी वापरले जातात, तर काही अमिनो ॲसिडसाठी वापरले जातात. पण प्रश्न अजून उरला होता की ती भांडी जर त्यांना दिली होती, मग भांडीमुळे ते आजारी पडले काय, त्याचं कारण काय होतं. अखेर तो महत्त्वाचा पुरावा समोर येणार होता. खरं तर ही भांड्यांची जी निर्मिती असते ती ज्या धातूपासून बनवली जाते त्याच्यात काही घातक रासायनिक अंशांचा वापर झाला असावा. स्वस्त भांडी नेण्याच्या नादात लोकांच्या आरोग्याशी खेळ तर खेळला जात नाही ना, हा संशय तिथून बळावू लागला. आपल्या पूर्वजांनी आणि धार्मिक ग्रंथांनी शरीराच्या प्रत्येक भागाला एक विशिष्ट ऊर्जा मानलं जातं. शास्त्रात केसांना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तिरुपती बालाजीसारख्या पवित्र ठिकाणी केस अर्पण करणं हे समर्पणाचं आणि सकारात्मकतेचं लक्षण मानलं जातं. पण तेच केस जेव्हा लालसेपोटी कुणी अनोळखी व्यक्तीला विकतो, तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आपण त्याला देऊन टाकतो आणि नकारात्मक ऊर्जा घरात घेऊन आपण येतो. तपास यंत्रणा आता विचार करू लागली, याला व्यवहारातून केवळ आर्थिकच नाही तर लोकांच्या मानसिक आणि आध्यात्मिक शांततेवर परिणाम होऊ लागला होता. कारण त्या घटनेत एकाच रात्री सगळ्यांचं दुःख लागलं आणि त्याच वेळी लक्षात आलं की महिलांना मानसिक तणाव आणि भीतीचा सामना करावा लागला. केसाच्या बदल्यात भांडी घेणं ही एक संत विषासारखी प्रक्रिया असू शकते. रस्त्यावर विकली जाणारी स्वस्त भांडी कोणत्या धातूची असतात हेही सांगता येत नसतं. खरं तर रत्ना आणि तिच्या मैत्रिणींच्या कुटुंबावर ओढवलेल्या तो काळाचा घाला सुदैवानं वेळेत उपचार मिळण्यास नंतर टळला. पण या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांच्या मनात एक प्रश्नचिन्ह उभा केला. तपासाअंती जे फायनल समोर आलं ते आणखीनच धक्कादायक होतं. त्या विशिष्ट भांड्यावर वापरलेलं कोटिंग हे मानवासाठी सुरक्षित नव्हतं. आता या घटनेचा सगळ्यात मोठा उलगडा हाच आहे की जगामध्ये कोणती गोष्ट विनामूल्य मिळत नाही आणि जर कोणी तुमच्याकडून कचरा घेऊन तुम्हाला चकाकणारी वस्तू देत असेल, तर त्यामागे नक्कीच काहीतरी गूढ दडलेलं असतं. केसाची विल्हेवाट लावताना ती योग्य पद्धतीनं लावा. शक्य असल्यास दान करा किंवा सुरक्षित ठिकाणी नष्ट करा. पण एका केवळ स्टीलच्या भांड्याच्या मोहापायी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची तडजोड करू नका. रत्नाच्या सोबत जे घडलं ते उद्या तुमच्यासोबत घडू नये हीच आमची खरी भावना. समाजात वावरताना आपण सतर्क राहणं किती गरजेचं आहे. या घटनेतून आपण त्या ठिकाणी पाहिलं तर अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये आज मितीला घडत आहे. यावर तुमचं मत काय आहे? तुम्ही केसांवर कधी भांडी घेतली होती का? आणि घेतल्यानंतर तुमच्यासोबत असं काय घडलं होतं? कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.